जावं वाचता मागीर खंयची पायसेची तुमकां सांगता तुमची म्हाका सहाय जाय तुम्ही वटल्यान स्पश्ट उतरांनी ती वाचात मार्काच्या वांजेलांत गणित असली तुमकां फॅमिलियर पॅसेज 8व्या अध्यायाच्या वर्स 30 पडताना वाचन आसा उपरांत आपल्या शिष्यांक आणि लोकांक सांगाता आपण तो म्हणालो कोणी मनीस म्हजो फाटलाव करून खुशी व्हरता जाल्यार तो आपणाक इन्कार करून आपलो कुरीस उखलून घेवं आनी म्हज्या फाटल्यान येवं जो कोण आपलो जीव वाचोवंक सोदता हांव कंटिन्यू करता ही पॅसेज हांव वाचता नेक्स्ट दुसरे पॅसेज सांगता तुमी वाचा मागीर जो कोण आपलो जीव वाचोवंक सोदता तो आपलो जीव होडायता जो कोण आपलो जीव म्हजे पासत आनी सुवार्ते पासत होडायता तो आपलो जीव निजायकी वाटयता मनशान आपलो जीव होडावन सगळो संसार जगलोच म्हणया हातून तर ताका कितें फायदो आपलो जीव फाटी जोडूंक मनीस कितें दिवंक शकत या अविश्वासी आणि पत्के कालार जो कोण म्हाका आनी म्हज्या शिकवणेक लसता ताका मनशापूत भाग्यवान देव सांगता आपल्या बापाच्या महिमेन येवच्या वेळार लसतलो माय फोकस विल बी वर्स 36 पटकन हांव तें उतर वाचता मनशान आपलो जीव होडावन सगळो संसार जगलोच म्हणया हातून तर ताका कितें फायदो येदोन म्हज्या कामाक आयिल्ल्या प्रमाणे म्हज्या समजण्याक आयिल्ल्या प्रमाणे नो मॅन ऑन द प्लॅनेट अर्थ कुड से आय हॅव वन द होल वर्ल्ड सगळो संसार हांवें म्हजो करून काण गेला म्हजे स्वाधीन आसा म्हणलो मनीस येदो कोणी येवना पूण जेजू आमकां सांगता एका मनशान सगळो संसार जगलोच म्हूण चिंतया पण आपलो आत्मो या आपलो जीव उडयल्यार ताका जाणून कितें प्रयोजन आसा आमच्या भोंवतणी आमी दिश्ट घालची जाल्यार आमकां सिनियर्स सवार वर्सांचो अनुभव आसल्यांक भोवशे विविध काळार कशे आमच्या देशाचे पयशे बदलले ते आमकां कळीत आसात पयशांची पयले मोठे मुखार नासले की आमी ल्हान भुरगीं आसतना तुज्या हातांत तर मोठे ल्हान भुरगो आसतना मेळ्ळे आनी थोडे जमो करणी धरले मोठे म्हणल्यार कळटा आनी हांव थंय बुराक आसले त्या कॉयन्सांक हें करत रावले ते थोडे जमो करून दवरले आतां हें तुका पूण ताजे पयशे आसले मागीर पैसे आयले रुपये आयले पैसे आयले तशें बरा व्यत्यास जाले तशें आमी जाणा हर एक देशाक तांची करन्सी आसा तांचे इंग्लंड पयशे आसात अमेरिकेचे डॉलर गोष्या इंग्लंडान पाउंड म्हणटात पण अशें इंग्लंड देशाचे पयशे इंग्लंड ताका नांव आसा आनी एक्सचेंज वॅल्यू म्हणलें आसा एक्सचेंज वॅल्यू दोनशे आमी उणी दोनशे व्यत्यास आमचे आमी आयकता पळयता गरबाक गेल्या मनशांक हांगा आयले कुडले मनी एक्सचेंजाची गरज पडटा तांचे इंतान हाडले खंयच्या गांवचे पयशे हाडल्यार ते दिवन आमकां इंडियन रुपीज करता आनी काणयेचे आमी पळयता देखून आज हेवनली वॅल्यूज आनी अर्थली वॅल्यूज व्यत्यास आसा आमगे भितर आमी कितले तसले व्यत्यास आमी पळयता वस्तूचे मोल जाग्याचे मोल वर्सां गेले पर्यंत बदलचे आमी पळयता समरो आमी ल्हान आसतना जाग्याचे मोल कशें आसलें आनी आज आमी पळयता आसतना त्या जाग्याचे मोल विपरीत चड जाल्लें आमी पळयता तितले मात न्ही थोड्या वस्तूंचे मोल चिंतना आमकां आमी थोडी अशें करचें आसा ताचे वयल्यान त्या भशेन उलयलो फुडें आसा आमी ल्हान आसतना दुकराम आसा कित्याक कितले मोल आसलें म्हणून आमी आमच्या बलगडे आमच्या लागीं जाल्यार तांचेर एक आन्सर आसा आनी आतां चड जालां म्हणून आमी जाणा आठांनी आठांनी 50 पैसे न्ही हांव ल्हान आसतना 50 पैसा फक्त आसा तर आतां
वस्तूंचे मोल सोडले आम्ही पळयना भांगराचे मोल कळीत आसा तर भांगराच्या मोलाक पाउंडाचे मोल म्हणटात 1 ग्रॅम्स 1 पाउंड म्हणाले आता बरो आमच्या अंगणीन भांगराच्या अंगणीन गेल्यार 10 ग्रॅम्स गेल्यार सांगतात तर 10 ग्रॅम्स 50 वर्सां पयलीं कितले मोल आसले आनी आतां कितले मोल आमकां कळत आसा तर फ्लक्च्युएशन फाटल्या हप्त्यान हांव आयकतालो ते आमकां समजून कळस कोणीय आमच्या देशाच्या फेमस व्यक्तीन नांव सांगना very famous व्यक्तीन बैल्या कामांतानसून 248 kg भांगर हाडले तें ईडीएन तांचे धरलें कितले भांगर मेळ्ळे 248 kg I heard it from the news तर तितल्या भांगराचे मोल मेजून म्हाका सांगल्यार तकली जावची ना आमी आतां बरो ग्रॅमाचे लेखार आयकता तर आज भांगराचे मोल तर सगळ्या संवसारांत अशे मोलाचे आमी चिंतले जाल्यार आमी आठाक सांगपाना तर जेजूक रियली 2000 वर्सां पयलें तो उलयत आसतना एका मनशान आपलो आत्मो फोडावन सगळो संवसार जिखलो म्हणटा आसतना सगळ्या संवसाराचे मोल कितलें जेजू मनीस हाडलें जाल्यार आमकां भितून जेजू कळ्ळें आन्सर दितालो पण खंयच्या मनशान सगळ्या संवसाराचे मोल कितलें म्हूण कॅल्क्युलेट करून इवॅल्युएट करून आमचें करून साद्या हायली इम्पॉसिबल पूण कंडिशन जेजू फुडी मारे ना जेजूची उतरां सत्य पूण सगळींच्या व्हॅल्यू प्रकार एका मनशाचो आत्मो एका मनशाचें काळीज ह्या मनशाचो जीव सगळ्या संवसाराच्या मोला परस चड मोला देखून समजता जाल्यार कितले भाग तर देवाक महिमा जायचे आज आमचो आत्मो बचाव जाता आज आमच्या पातकांचे नुकसाने आमकां मेळना तर केन्ना आमी जेजू तें पातकांच्या नुकसाने जोडला आमचो उद्देश कितें वी आर committed or we are destined आणि जे असले शासनाक आमी ते एमकोटाच्या उज्यात आमी जळ जे असले पण आता आमचे ते बरोच आसा की आमी देवा समय आसतले तर देवाच्या राजांत आमी वांचले जातले देवाक आमी निरंतर आमच्या जिवितांत महिमा दितले म्हणून तो बरोच आमच्या काळजांत आसा देखून तर आमकां कितें सांगता रिजॉयस इन द लॉर्ड ऑन डिसेंबर 25 म्हणटाले rejoice in the Lord always and again I say rejoice जर तर ही उतरां आमी समजून काम घेता जाल्यार आमच्या काळजांत भितर जाल्यार ऑटोमॅटिक आमच्या दोळ्यांत जावन संतोषाची दुकां येता कितले देवाक आमी अर्गां दिसाय आसताना आमच्या काळजांत गेल्ल्या भरोशा खातीर पळय आज कितें ताणें आमच्या खातीर तयार केलो त्या खातीर कितले आमी ताका अर्गां दिसाय सो हाऊ ग्रेशियस आवर गॉड इज हाऊ ग्लोरियस आवर गॉड इज पूण कोण आतां जेजू ना तांचे विशीं देवाचें उतर आमी सांगता they are destined to eternal hell ससनाक त्या जडच्या उज्यांत तांणी वचूंक तांकां नेमिना तर आज एक जड मनीस मुखार कितें म्हणून समजून काम घेता जाल्यार आनी समजलो मनीस तर जेजू क्रिस्ताक नेकार करता जाल्यार ताचे निवडतो पिसो संवसारांत दुसरो साथ देवान ताका दिलें धर्मार्थ देण पत्करचे बॉक्सांनी आमची पत्कर कितलीं जावन दी जाय सगळ्यांना कोणतं सवाल घेवन पण की सांगितलं उतरा वाटला म्हाका come let us reason together says the Lord though your sins are like scarlet I'll make them white as wool though they are red like crimson I'll make them white as snow if you are willing and obedient you will eat the good of the land या उडोन पळोवया तुम्ही पातकां तामणी आसल्यार हांव ती धवी करतलो कापसा बरी धवी करतलो ती रक्तवर्णाची आसल्यार हांव ती हिमा बरी या आनी चक्र उतरान ते आमी आयकता तर कितलो एक बोलतो बरोबर आजून जेजू क्रिस्त तेंच्या हातीक कितले आमी देवाक महिमा दिसे देवाचे उतर आमकां सांगता जी येतले न्ही या फुडार आपणा कसो जीवचे न्ही आमच्या खातीर मरण जीवन जाल्ल्या मनशा खातीर या देवा खातीर आमी जियेसे असो 12 वर्सां पयलीं एक काणी आयकतालो एकलो मनीस ताचें नांव तांकां उगडास नाका खंय उगडास आसा म्हणून ताका he was nicknamed as smuggler for God देवा खातीर स्मगलर देवाचो स्मगलर म्हणून तो I remember Andrew रशियाक चीनाक आनी गांवांक भायर व्हरूंक ना बॅन कोणी भायर करून वयर वयता ताका मेळटी जाल्यार they were arrested and they were put in the prison
वो देवाच्या मोगाने जो भरलो की ताका बायबल वरल्याशिवाय या देवाची उतर प्रकट केल्याशिवाय ताका रावूंक जायना. देखून ताणें बरी एक जॅकेट केली. त्या जॅकेटीन मुखल्यार फाटल्यार वयर सायड सगळे बायबल पॅन्ट स्पेशल टेलर्ड पॅन्ट तातूंत बायबल आनी he was distributing Bibles in communist parts of our world. He was prepared to die for Jesus. Jesus went in the moral task. पक्कन ताका धरल्यारी जेवण राखलं जागा तांचे दोळे बंद केल्यात. ते कोण गार्ड्स या कोण ते पोलीस असतात त्यांनी दोळे बंद केले आणि ताणे वचून बायबल डिस्ट्रीब्यूट केले. हर एकाच्या ठिकाण he was distributing Bibles in communist world. तर तोच देव आमच्या जिवितांत आसा देखून कितले देवाक आमी अर्गां दिसय. जेजू क्रिस्त इब्रियस 13:8 काल आज सदां सर्वदा तो बदलना. आज त्या जेजूक आमचो स्वामी म्हणून ओळखूंच्या आमचो सोडवणदार ओळखूंच्या देव आमचे दोळे उक्ते केला खातीर कितले देवाक आमी अर्गां दिसय. आज देवान आमकां इतली व्हडली ग्रेस काय ताणें उतरां दिल्या. इतली व्हडली ग्रेस काय देवान तुज्या पुताक आमकां दिल्या. इतली सर ग्रेस काय पवित्र आमकां देव उदाबे करीत आसा. तर आमची जिवीत कितलें ताका महिमा दिवची जावन आसा. तुम्ही खाताना पियेताना हे कितेंय तुम्ही करताना देवाच्या महिमे खातीर करा. तुम्ही तुमचेच मनात नाही तुमकां वर्त मोल देऊन तुमकां मोला घेतला देखून तुमच्या कुडीन देवाक महिमा दिया. देवाचें उतर आमकां सांगता. आतां कोणी मातेवाच्या मांजरांत 10व्या अध्यायात 28 वाचा. मॅथ्यू 10:28-31. Matthew 10:28. कुणीसो जीव काढतल्यान दिया नाकात कित्याक ते आत्मसो जीव काढूंक शकतेना बगर कूड आणि आत्मा दोन्ही यांकोणात नाश करूंक शकतल्यान बिया. किरमुजो पैशांक दोन विकतात नाही तरी पण ताचे भितर एकच एक तुमच्या बापाचे आपल्या देवीने भुईन पडना तितलेच पै तुमच्या मातेचे केस देऊन सकट मेजून दवरल्यात. देखून तुम्ही दिया नाकात जैते किरमुजो त्रास तरी चढ मोलाचे तुम्ही. जाकोब आमकां सांगता देवाचे उतर तुम्ही ऐकल्यार मात्र पावना. त्या पुत्राप्रमाणे तुम्ही करीसे. कोण उतर ऐकून त्याप्रमाणे करीना तो आरशात आपले सारखे पळयलेल्या मनशां बरी आपणाच्या सारखे तो पळयता जर तेच रावता आनी आपण कसो दिसता म्हणजे घडये न्हू ही उतरां आमी सबाक तेमी आयकल्या. तुमच्या कुडीचो जीव काडटल्यार तुम्ही भिये नाकात. जर तर तुझ्या कुडीच्या जीवाची तुम्हाला परवा ना आज जाल्यार हांव मरूंक तयार आसा. पेंचीवरी हांव घेवंक तयार आसा. म्हाका म्हज्या सम्या कुसार मारल्यार मार नाकात कित्याक हांव योग्य न्हय. देखून म्हजी तकली सकयल करा पाय वयर करा आनी तशें म्हाका कुसार नाका. मरूंक तो तयार आसा. तर आमी मरूंक तयार आसा जाल्यार आमच्या सम्या खातीर कितलें भाग्य. कित्याक कितें ताणें आमकां तयार करून दवरना ते घेवच्या खातीर आमी कश्टांतल्यान उतरून बसत जाय देवाच्या उतराक सांगता. तर आज सगळ्या 2000 वर्सांच्या चरित्रेंत क्रिस्तांव सभेचेर राहिलेले कश्ट क्रिस्तांव भक्तांचेर राहिलेले कश्ट थोड्या फेब्रुवारीन बरयल्या पत्रांत आमकां एक रवादी वस्तू साक्ष आमच्या मुखार दवरतात. भशेन they drop of the iceberg like a drop of the water. पण कितें सगळे 2000 वर्सांचे चरित्रेंत साक्ष आसा ते आमी मेजूंक शकना. आयसबर्ग म्हणून आमी आयकलां न्ही उदकाचें व्हडलो भांडे या आयसबर्ग दर्याच्या भितर आसता वयर इल्लेशें दिसता. तर आमकां दिसचें आमी पळयल्लें आमी आयकल्लें थोड्योच साक्ष्यो. पण सगळ्या संवसारांत जेजू खातीर जीव दिल्ले जेजू खातीर त्याग सोंसले ते कितले मनीस आसात ते आमी आतां शकना. तर आमकां जर ते जेजू खातीर कितेंय आयकूंक मेळटा जाल्यार कितेंय सोसूंक मेळटा जाल्यार कितेंय बगूंक मेळटा जाल्यार आमी कितले भागी. कित्याक आमकां ताणें वर्तें इनाम तयार करून दवरलां. देवाची उतर आमकां सांगता. आज कितल्या व्हडल्या देवा खातीर आमी कितले आमी ताच्या महिमे खातीर आमी जियेसाय. His love we can never comprehend to the full. खंयच्याच मनशान देवाच्या मोगाची संपूर्णता आटावंक साधना. म्हणजे कथन God's love so wonderful, so high, so deep, so wide, so आनीक मुद्दाम
ते इल्लेले समजून प्रयत्न केल्यार तो मोग आमचे जिवीत कितें करता रुपांतर करता क्रिस्ताचो मोग तुमकां वत्ताय करता द लॉ ऑफ क्राइस्ट कन्स्ट्रेनथ अस जियेतले न्ही आपणा कसो जिवचे नाही तर आज आमी आमच्या खातीर जिवच्या संवसारांत ना उजवाड जावन जिवच्याक मीठ जावन जिवच्याक हेरांक देवाच्या मोगाची वळख करून दिवच्याक आमच्या साली मरपाक तर आमी कितेंय करतना उतर गॉस्पेल सांगचे म्हळ्यार केवळ आमी जॉन 3:16 सांगून ते सांगली म्हणना आवर लाईफ बी ए गॉस्पेल जे जिवितात हांव देवाक घालना फाटल्या सबार वर्सांनी सबार दिसांनी वाय यू आर सो तूं अशें कित्याक हांवें एबड सांगलें आसा आमकां खंयच्या घरान गेल्यार हांव वस्तू घरांनी एका घरान हांव गेल्लो आसा खंयच्या घरान गेल्यार त्या घराची शिकान गेले म्हणल्यार हांवें चिंतलें ही म्हज्या बापायची प्रॉपर्टी कोणाची दिस इज माय डॅड्स प्रॉपर्टी where is the record of my father's property Psalm 24 verse 1 the earth belongs to the Lord सगळी पृथ्वी देवाची एक मागणी तू वचन सदा तर जर ही म्हज्या बापायची आस्त देखून या आस्ती हांव कितें करता म्हणल्यार अशें बापायक लायक दिवता की तें मात न्ही जे जाण उतरां जाणना तेका मनशान या म्हणजे माणसाने उतरां पडयता तिचे मागडे नाही करते तुका उकोल्लो पाय कसो दवरला म्हणल्यार अशें देवाक लायक दिवंक आसा उकोल्लो पाय कशें दवरता तसो करताले तुमचे स्टेप्स थोडे म्हणटा थोडे मनशां म्हणले भुरग्यांक आमची साल पडलो जाता हाय कानी जाता I experienced that in many places. पण ताजेले कारण सिंग हे करणे झालं कोणी पडले पडले ताजे स्टाईल पुढे चेंज जाऊन जेणे पळयता तर आज आमच्या जिवितांत आमी देवाची भुरगीं आमी जेजूच्या परिशुद्ध रक्तान मोला घेतलो ताचो लोक म्हणले उडाक दवरता जाल्यार कितले व्हॉट ए ट्रान्सफॉर्मेशन दॅट वी हॅव कितें जाल्यार आय एम लायट आय एम द सॉल्ट हांव उजवाड जावच्याक म्हाका आपयना म्हाका मीठ जावच्याक आपयला म्हणल्यार उडाक दवरता जाल्यार आनी त्या प्रमाणे जेत जाल्यार म्हज्या जिवितांत निरंतर देवाक महिमा दिता जाता महिमा जायचे देखून आमी कितेंय करतना खंयच्या सुवातेर आसतना आमच्या जिवितांत देवाक महिमा जायचे म्हूण देव आशेता त्या उदाहरणांनी आमी वाचया माथेव एवंजेल चॅप्टर 22 37 to 40 वाचया Matthew chapter 22 verse 37 down to 40 we say सगळ्या तुझ्या पळसात सगळ्या तुझ्या आत्म्यान आणि सगळ्या तुझ्या मनात सरस करस तुझ्या देवासमोर कर वस्तू अति वर्त आणि प्रथम मुकाबेस आणि दुसरे त्याचे सत्य तू करता ते सत्य त्याला समोर कर या दोन उपदेशांचे सगळे ही आमच्या संप्रदायाच्या उदाहरण बहुशा आमची देवान नीत करशिल्ले विचारशिल्ले तुवें तुज्या सगळ्या काळजान तुज्या सगळ्या सत्तेन सगळ्या तुज्या मनान तुवें म्हजो मोग केलाय की म्हळ्यार आमचें आन्सर कितें जावन सबार कितें आमी येस म्हणून देर पावचे ना हर एक स्वातेर देवा तुजी इतली खुशी हांवें केल्या आमचे देर आमचे ते खुशी सगळ्यांनी आसचें ना आसा जाल्यार आमी बागी कितले चड आमी आमच्या बापायची खुशी करता कितले चड ताची खुशी जाणून जाता ताची खुशी आमी समजूंक प्रयत्न करता रूपांतर जावच्याक आमी तयार आसा आनी ताका महिमा दिवच्याक आमी जियेता तर आमी कितले बागी आज देव आमकां ह्या प्रमाणे चलतले कितें पुरो राखून आसा खंयच्या पुरातत्वाच्या जिविताक ताणें आमकां तयार केला म्हणलें आमी समजून काडूची गरजेची जावन आसा युनिवर्स डिक्लेअर्स द ग्रेटनेस ऑफ आवर गॉड सगळी सृष्टी देवाच्या वडपणाविशयी देवाच्या तोंडपणाविशयी देवाच्या मोगाविशयी देवाच्या काकुळतेविशयी आमकां करगड करीत आसा म्हणून त्या आमकां सांगता आनी उदाहरण वर्षन रोमाकारान बरयलें पळय पयलो अध्याय 19-20 वाचा रोमन्स 1 कित्याक देवाविशयी मनशांनी समजून घेवंक कितें साध्य आसा ते सगळें ताच्या दोळ्यांत आमच्या दोळ्यांत स्पश्ट दिसता आनी ते देवान तांकां स्पश्टपणे दर्शन केला संसार असलेल्या काय देवाच्या अदृश्य गुण म्हणजे ताची शास्त्रीय पदवी आणि देव गुण ताचे रचलेल्या वस्तूंनी
मनुष्याच्या गिन्यानाच्या दोळ्यात दिश्टी पडतात तशी जाल्यार कसलेच नीप दिवंक तांकां आस्पद ना. ताणें रचलेल्या वस्तूंनी मनशाच्या गिन्यानाच्या दोळ्यान दिश्टीक पडटा जाल्यार कोणेच कसलेच नीप दिवंक आस्पद आसचो ना. The universe declares the law of God, the grace of God, the mercy of God. देवान असले एका वस्तूंनी देवाची महिमा आमी पळोवच्यात. हर एक सुवातेर ताची खुशी करच्याक आज देव आमकां उलो दिता. ताणें असले मन जाती देवाची खुशी करतात आमकां सबार कीर्तनान उतरांनी वाचता. इवन मन जाती उपाशी पडून देव सोडिना. तर जर त्या मन जातीची जतन काणी असो देव म्हज्या जिंबाक कितके मोठी इरिटेट जाता. आमच्या देशांत आमच्या राज्यांत अशें कायदे पळयत आसतना कालविजगी प्राणी हिंसे करून नजोगी सुन्याक दिवशी मारून नजो आनी काय गलब्र आनी ताणी मनशां दिवशी मारल्यार म्हणनी की I don't know what is this. पण ताचे अनुसार देवान आपणाचो मोग केलो, म्हजो मोग केलो, आमचो मोग केलो. वाघांक ते देवान जेजूक धाडिल्लें न्ही. वाघांक बचाव करून देवान जेजूक मरून धाडिल्लें न्ही. पण आमच्या बचाव पासून ताच्या पुताक दिलो देव. कितलो आमचो मोग केलो. तर आमी मंदनीचो मोग करना म्हणजे न्ही. मंदांनी हिंसे तेजे म्हणजे न्ही. आमी वेळ आसा ल्हान आसतना आमी माणके आसले कडेन कान कदर म्हणटाले. एक माणको मेल्ले म्हणजे आमकां खुशी जाताली. खंय अपायकारी हेल्थ दिवताले जाल्यार आमी मारताले. पूण आतां आमी तशें करून बसना. आमच्या घरा भितर आयिल्ले दिवताळेक आमी सुटके म्हणजे व्हरतली. पूण खंय अनागत्य प्राणी हिंसे कोणें आमकां तें कधी मुद्दती मारना जमना. हेंकांनी पयली न्ही ती पयलें सबार आमचे जेजूचे पयलें ओके महावीर जात्रे ताजे कडेन सांगलें प्राणी हिंसे करना आसून ते म्हणते महासन कांय ना म्हणटा हिंसा जाता ते आमी डिबेट करचो विशय न्ही. पूण त्या मेंबर चिंता आपल्या आसा. तशेंच आमच्या गांवांत कितलेशे पेटे आसात तांकां मारना तुमचे कडेन कायदो आसा आनी काणबरा सगळे कायदे आसात. पूण देवा करगना न्ही. ह्या सर मंजरीचे वरणी सर आमच्या देवान आमचो मोग केला. God so loved the world. देवान संसाराचो असोय मोग केला. इतल्या वरत्या मोग केल्या देवाचो हांव कितलो मोग करता. सभापती उतरांनी आयकना जेवण फुटीन ड्युटी ना कितें तुमी जर तर म्हजो मोग करता जाल्यार म्हजे उपदेश तुमी पाळटले. My sheep will hear my words. म्हजी शेळयो म्हजो ताळ आयकतात. तर कितले सर ताच्या उतराच्या मोगार पडता हांव. तेजे उतर आमी आयकता, तेजे उतर आमी वाचता, तेजे उतर आमी ध्यान करता, तेजे उतराक चड विधेय जाता. आमी आसले बरी आसना. Therefore, one who is in Christ Jesus is a new creation. All things have gone. Behold, everything has become new. तशें म्हळ्यार कोण क्रिस्तांत जियेता तो एक नवी रचना. बरी सृश्टी गेली, नवी सृश्टी जाल्या. आमच्या जिवितांत हर एक आयुश्य आमकां रावता आसतना तुम्ही म्हाका आन्सर दिया. खंयच्या आयुश्या हांव उलयता. उतर म्हणजे आयुश्य आमकां रावतना म्हजी तो परीक्षा करता जाल्यार त्या उतराच्या आयुश्यांत म्हाकाच पळयता जाल्यार आनी कितें सारकें ना तें हांव सारकें करून उतरानूच ह्या रक्तानूच हांव प्रयत्न करता जाल्यार जेजूच्या रक्तान कितलो भाग्य. कितलें म्हणजे जिवीत देवाक महिमा हाडचें जिवीत जावन पावता. पावलाची साक्ष आमी वाचता. पावल टेस्टिफायज फिलिपियरांक बरयल्ल्या पत्रांत 3ऱ्या अध्यायाच्या 7व्या वचनांतून इकरांक 13 वर्सां म्हणा. फिलिपी 3रो अध्याय 7 to 11. पूण आदी म्हाका वैद्याचे म्हणचे तेन्ना सगळे आतां क्रिस्तांव कसो ताणें लोक सांगून घेतला. कित्याक जेजू क्रिस्तांव म्हणजे सगळ्याच्या वळखीचे ते अत्युत्तम वैद्याक सरी केल्यार सगळे एक लुकसाण म्हणून हांव लेखता. ताच्या पासून सर्वस्तू नश्ट हांवें भोगला आनी तो पयर म्हणून हांवें लेखला. कारण क्रिस्त म्हाका मेळा जाय ताचे लागीं म्हजो एकवट जाय म्हणून म्हजो एक शेवट. नियमशास्त्राक विधेय जाल्ल्यान म्हाका लागता तसलें म्हजेच म्हणून नीतिवंतपण ना. बघा म्हजे नीतिवंतपण क्रिस्ताचेर दवरलेल्या भावार्थ उद्देश म्हाका मेळटा. हे भावार्थाच्या आदारार देवाता मेळटा तो देणे मुगे. क्रिस्ताक हांवें वळखूंक जाय आनी ताचे जीवनपणाची पदवी हांवें भोगी जाय म्हणून म्हजी आशा. युद्धाक सबार प्रेम घेता.
क्रिस्ताक हांवें वळखले ताचे जिवंतपणाची पदवी हांवें बघितली. पावला कमिसाच्या पावला तुका काय नाही जालें, तूं इतले तुज्या समर्थी खातीर तुज्या समाजा खातीर तूं काम करतालो. क्रिस्तांव दोग तुजें ह्या खातीर दिश्टी मारलें तुमचे मिसा म्हणून तुवें काणलेलें. तुवें कित्याक अशें बदललोय तूं? कित्याक कोणें तुजी तकली गुंडाळली? पण जापी जापी पावलाच्या बाबतींत रावन पावल गोष्ट म्हणटा म्हणना दमास्काच्या वाटेर हांव आसतना सगळीं म्हणटा दमास्काच्या वाटेर आसतना कांतालें म्हणून दरीक तो शेवटला दोळ्याक ताचे गुंडे जाले, ब्लाइंड जाले. he was blind. 3 दीस तो आनंदान आपडले ना, ताका कितें ते दिसवना, सस्पण तो आसलो आनी देवाच्या दुतान ताका सांगलें अनानिया धरणे. अनानिया येवन ताणें सांगलें तुका दमस्काच्या वाटेर वाचताना भेटलो जेजू, ताणें म्हाका सांगलें तुजी सेवा करूं. आनी ताणें आपडलें ताच्या दोळ्यान जावन तुज्या दोळ्यांनी कोवळा काडून दाखते रागीत करलें. I am very surprised. I can't. Ago tu tane specs का लेके मैं समझने मैं पढ़ी ना. I was wondering. Thank God. तर अनान्य ना पढ़े बेटा तेरे द्वारा दोनों कोवला सेकंड पढ़ी. His blindness gone. The purpose changed. पहिले तर उद्देश असलो क्रिस्तान दुःख पण आता मेलायचंय मग मुझे जेजू के दीजिए ना त्याचे नाम प्रगट त्याचा मोह खराब करीत करता और पेची को घेऊ शकते. तुम्ही याप्रमाणे कित्याक रोड तुमची मान करतात? तुम्ही मला कित्याक याप्रमाणे कष्टी जातात? हांव जेरुसलेमा बसून मात नाही मरगान दबो ते म्हणजे जीव दिवं की हांव तर आमच्या जिवितांत आम्ही जर जेजू के जीव दिवं ताराशे म्हणून जाल्यार कितें बागी. आता आमकां कळी जाल्यार my life doesn't belong to me, it is purchased by Jesus by his precious blood. जेजून ताच्या परिशुद्ध रक्तान म्हजो जीव म्हजी सगळी अस्तित्व ताणें मला केला. देखून आता ताचे खातीर जीव ताणें म्हाका संवसारांत दवरला. I am committed to glorify him. तुम्ही खाताना पियेताना हे कितेंय करताना ते देवाच्या महिमे खातीर करा म्हणून ताणें आमकां सांगना. जेरेमियाची साक्ष आमी आयकता. ही उतरां आपण वाचा पण जेरेमिया 9:22 to 24 उचय. जेरेमियाच्या ग्रंथांत 9 अध्याय 9:22 to 24. उतोर मनीस आपल्या जाणवायेची बढाई करीत आसा. बळवंत मनीस आपल्या बळाची बढाई करीत आसा. श्रेष्ठ मनीस आपल्या श्रेष्ठतायेची बढाई करीत आसा. म्हाका जो बढाई करता तो आपल्या शाणेपणान म्हाका वळखता आनी हांव सर्वेस्पर पृथ्वीचेर दया नीत आनी प्रामाणिकपण हाडटा म्हूण बढाई करूं. कित्याक असले मनीस म्हाका मानवतात. असले मनीस म्हाका मेळ्ळो तर let not the rich man boast of his riches, let not the mighty man boast of his might. The bodyguard यानी काय झालं या पडले त्याने माझी कुटुंबी झालं त्याने आपलं समजून घेतलं त्याचे मसल्स काही म्हणजे किलो आहे एक मसल त्याला आमच्या कंपनी झालं काल की कोणी नाही न्यूजपेपर तर बलवंत मनीस आपल्या बाळाची बढाई करीना बुद्धवान मनीस फिलॉसॉफर आणि किती बरा बढाई करीना कोण बढाई करू शकता तो मग वर्क करता म्हणल्यार बढाई आज देवाक हांव वळखता. देवाक वळखण्याचो परिणाम जावन हांव देवाक महिमा दिवच्या खातीर जियेता. तुम्ही खाताना पियेता दुसरे नाही तर म्हज्या जिवितांत जर तर निरंतर म्हज्या देवाच्या महिमे खातीर ती जिवची म्हजी आशा जाल्यार कितलो भाग्य कित्याक हांव वळखता हांव म्हजो नाही ताणें म्हाका मोला घेतला. ताणें ताच्या परिशुद्ध कृपेन म्हाका भरला. ताच्या मोगान ताणें म्हाका आवडटा. ताच्या पवित्र नामांनी पासून मोग ताणें म्हज्या काळजांत वतलं. प्रमाण बरं पाय करता देवान आपल्या पवित्र नामांनी पासून मोग आमच्या काळजांनी दराळ म्हाका वतला.
तर तो मोग हेरान दाखवणसो गरजेवंत आमचो दिवचो आमच्या बंधुनेच्या लोकांक आम्ही उंच वाडाची मुर्गी त्याच्या मोगाची मुर्गी म्हणून दाखवण्याची जबाबदारी आमच्या वयर आसा म्हणून आमी समजून काडली तुमचे वयर 17 येसो तर आमी कशी जियेता म्हणून चिंतन पळोवया आनी एक उदर हे सवार बाहेर अशें उदर जॉन 17:3 जो सोवांजे 17 अध्याय 3 वचन ते सस्ते जीवन हे तुका एकट्या खऱ्या देवाकडे ते वाटेता जेजू ख्रिस्ता वळखुचे ते सासनिक जिवीत हे तुका एकल्याच खऱ्या देवाक आनी पाठयलेले जेजू ख्रिस्ताक वळखुची तर या पुस्तकामार्फत स्पार्टन आसा या पुस्तकामार्फत एक वेता म्हणतो कोणाकडे जागे पहिले हांव काडले कंप्लीट करता या पुस्तकामार्फत आमी जेजू ख्रिस्ताच्या वळखी घेता तस या पुस्तकामार्फत आमच्या लागीं येता आमकां बुजवण दे दिता हीच ताणे संवसारी हाडली आमच्या सगळ्यांची बरी खबर प्रस्तावन नव्या सल्ल्याचे प्रस्तावन सुरू आमकां नवो सल मेळटा ना नाका असल्या प्रस्तावनेच्या एक बरें ना या पुस्तकामार्फत आमी जेजू ख्रिस्ताच्या वळखी काडली तर आज जेजू ख्रिस्ताच्या वळखीत आयलो म्हणजे साने मार्फत म्हणजे चिंतना मार्फत आणि उडोवच्या उतरा मार्फत देवाची वळख जेजूची वळख सर्गीच्या राजाची वळख हेरान जावन दिवन आसा जाल्यार कितलो भाग्य यू आर द लाइट ऑफ द वर्ल्ड यू आर द सॉल्ट ऑफ द अर्थ तुम्ही संसाराक उजवाड तुम्ही प्रत्येक मीठ तर सर ताका महिमा दिवच्या खातीर देवान आमकां आपयला म्हणून उडास करता जाल्यार कितले भागी आम्ही प्रत्येक आम्ही आयकता सभारपणे आयकता मॅन इज द क्राउन ऑफ क्रिएशन सगळ्या सृष्टीक मनीस किरीट मॅन इज द क्राउन ऑफ द क्रिएशन गॉड्स क्रिएशन देखून आमकां जर तर आम्ही कीर्तनी पदमुरांत आम्ही पळोवंक गेल्यार या कीर्तना विशयी आमकां ही वाचतलो सम थियोलॉजियन्स ऑर सम God's men they consider Psalm 23 as the nightingale of the Bible. Nightingale method. When we enter nightingale, Lawrence. Lawrence nightingale नाम नहीं. Nightingale मतलब एक bird. It's a bird. मुझे अंडरस्टैंड करने को गिरे बनाऊं चिंता नहीं जाऊंगी बनाऊं को देना. As I understand, it's को गिरे. Nightingale of the Bible is Psalm 23. समजा काय म्हणतो तर या साम 23 मध्ये आम्ही सोमी व्हिडिओ दुसरा पण ती साम देवाच्या उतरात वर्षे आल्या जागेवर जाऊ लागली चॅप्टर 22 आम्ही प्रथम इट स्पीक्स अबाउट द क्रॉस साम 22 आमकां शिलुबे या विषयावर या आतन मारणाचा विषयावर आतन पट्टन बाधे विषयावर खेळता येते त्याच्या विषयी आमच्याला घेऊया आणि साम 24 इट स्पीक्स अबाउट द क्राउन मुखार सम्याक वरचे त्या मायने करे आणि त्याच्यामध्ये आज आमकां कीर्तनी पद मुर्दोल ना जीसस इज माय गुड शेपर्ड जेजू आमचो बरो गवडी समी म्हजो गवडी आज आमकां ताच्या शेळयांक तो हाताक धर मात नाही तो सरेता मात नाही तो पोसता मात नाही तो आमकां बळ दिता मात नाही तो आमकां कितें म्हणून दिता तें आमी आटावंक शकना जर देव तुज्या पक्षाक आसा तर तुज्या विरोधात देवा तुझे पक्ष असं जाल्यार काही शर्त आहे देवाची आम्ही त्याच्या पक्षात आम्ही ताच्या पक्षाक असं देव आपयता तो म्हाका ताचे दिशेन आपयता कष्ट देल्यानो वजन वयतल्यान तुम्ही समजत मुझे तशी ये कित्याक हांव बळ्या आनी कळत्या काळजाचो म्हजे व्यक्तीने शिका कित्याक हांव बळ्या आनी कळत्या काळजाचो तर आज देवान आमकां दिल्या या अति स्वादी पुत्रा खातीर कितल्या देवाक ज्ञान दिले हांवें म्हटलें सभार वचून आपयल्या प्रमाणे सवार सभानी बिलीव्ह चर्चेन ते अशे भुरग्यांक एक जाल्यार म्हणून हांवें संडे स्कुलांत तेन्ना शिकयता ती म्हणून तांकां ल्हान आसतना त्या भुरग्यांक साम 23 आनी साम 91 भुरग्यांक बाय करीत हो कंपल्सरी हे शिकयचे कोण शिकून येचे दुसरे कडेन आयकलां हांवें दुसरे सभानी हें पळय मेकिंग साम 23 एंड साम 91 बाय आमकां डिलिव्हर जाल्ल्या काय म्हणलां नहीं डिलिव्हर जाल्ले हे भुरग्यांक म्हणे हांवें तर आमकां देवाचो लोकांक देवाचो मोकळ दिल्यार कॉलेज सेकंड पद 3:16 आमकां लेट द वर्ड
Christ dwell within you richly. ख्रिस्ताचे उतर तुमच्याला घेऊन दंड बापान बोलणार होते. तर आम्ही भुग्यामध्ये विचारा का God Psalm 23 and Psalm 91 नंतर विचारा का let us take the word of God more seriously. कितले सर देवाचे उतर आम्ही सिरियसली काढून घेतो. आम्ही असं लेवल असताना आम्ही रूपांतर जातो. आम्ही ग्रेस जातो. ग्रेस संसारात नाही, ग्रेस सगळीच्या संगतीने आम्ही ग्रेस जातो. तर त्या ग्रेस काय त्यावर आमकां आपयला आणि ती ग्रेस काय आमी आपणावंता समजल्या त्यावर आमकां सांगल्या प्रमाणे seeking first the kingdom of God and his righteousness and all the things will be added unto you. तर आज कितले देवाक आमी अर्घ दिसे. आज अनेक वचन अनेक कीर्तन आसना तोरड लोक आसना. Some theologians consider Psalm 139 Kirtan 139. Some theologians consider them as a crown of the Psalms. समजा मला म्हणून सगळ्या कीर्तनांना नोट आसात किती 150 या 150 कीर्तनांनी Psalm 139 is considered as a crown. ते बहुत सुंदर सोबीत पडसळीत आणि बरे साम थियोलॉजी देवशास्त्री त्याप्रमाणे सांगचे आम्ही ऐकत आहोत. तर आज या सामविषयी आम्ही पुढे गेल्यार इट प्रोक्लेम्स टू अस हे कीर्तन आमकां देवाच्या ओमनिप्रेझन्सा विशीं देव सगळ्यांनी आसा. आमी खंय गेल्यार ते देव आसा. तर संदी आमकां जाप जाता. थोड्या उजवाडच्या विशयी आमी आयकत आहोत. लायट इयर आमी आयकत आहोत. एका सेकंडाक इतले घंटा कितले दिसा कितले वर्सां कितले म्हणून लायक करतात. पण देवाचे प्रसन्नता नातलो जावन आमी गॉड इज ओमनिप्रेझेंट हर एक अस्पातेर आसा. पण त्या देवाच्या सन्निधीक आमी गेल्यार जेजूच्या रक्तान आमी आवरीत जायचे. तुम्ही हेब्रेयरांतल्या पत्रांत देवाचे उदाहरण कंप्लीट करता. देवाचे जेजू ख्रिस्ताच्या रक्तान आवरीत जावन आमी त्याच्या परिशुद्ध सन्निधीक येवंक देव आमकां आपयता. तर गॉड इज ओमनिशियंट. तो सगळे जाणां आमची चिन्नां ताका कळीत आसात. आमी उठचे जाग्यार वता आसा आनी बसचे जाग्यार वता आसा. म्हाका फाल्यां दोन सकाळी ब्रेकफास्टाक काडून वचूना देवाक म्हज्या तोंडांत लायचे उतराच्या पयलींच तो इनोस हांव फाल्यां इतल्या वेळा इतली उतरां वयल्यान उतर उलयता देवाक वता आसा. तर कंडिशन आमी कॉम्प्रेहेंड करूंक शकना. देवाची ती जाणवाय देवाची ती समजणी देवाचे ते जाणार कोण जाणार त्या कीर्तनाच्या हेडिंग सांगता देव सो जाणार. आज इतल्या वेळ देवाक इतल्या जाणवाय देवाक म्हाका काल बाब मेळ्ळा डॅडी ना पुंच्या अब्बा ना पुंच्या बाबा ना पुंच्या ताजे एकवटान जिवच्या ताचे संबंधान जिवच्या ताचे संपर्कान जिवच्या जे तुझे रक्तामध्ये पाताच्या सन्निधीत जिवच्या ते आमकां बाप पावचना. तर कितने सर ताका मेहनत घालीचे. आणि गॉड इज ओमनिशियंट ही नोस एवरीथिंग. God is omnipresent तो सगळ्यांनी आसा. and God is omnipotent तो सर सत्यवान देव सर शक्ती करून तो सकता. आणि त्या देवान he has made everything wonderful. बहुत सुंदर अद्भुत रीतीन देवान रचना आमकां रचचे विशयी ते कीर्तन सांगता आमकां you have made me wonderful. या अद्भुत आणि विचित्र तुवें म्हाका रचलाय म्हूण देवाचें उतर आमकां सांगता. तर ह्या देवाक आमी कितले अर्घ दिता कितले आमी ताची स्तुती करता कितले आमी ताका महिमा दिता ते आमी जाणून आमचें गरजेचें आसा. देखून कीर्तन 19 आमी पळोवची कोण एकल्यान सांगलें आसा it is a greatest masterpiece in the literature of human history. मनशाच्या चरित्रेत लिटरेचर साहित्य आमी पळोवंक गेल्यार कीर्तन 19 इज द ग्रेट मास्टरपीस. मनशाच्या सत्तेन करूंक जायना पूण सगळे कीर्तन 19 देवाच्या उतराच्या महिमे विशयी देवाच्या उतराच्या ग्रेसपणा विशयी देवाच्या ग्रेसच्या जाणवा विशयी आमकां कळीत करता. इंग्रजी शब्द आसात. बहुशा आमी सिरियसली जर तरी साम स्टडी करत जाल्यार कितले म्हयने गेल्यार स्टडी करची आखे जायना. तितले संगती कीर्तन 19 विशयी आमकां आयकूंक मेळटा या शिकोवंक मेळटा. सो इट्स द ग्रेटेस्ट मास्टरपीस इन द ह्युमन लिटरेचर
सगळे लिटरेचर अति वर्ते लिटरेचर हे जावन सांगून it speaks about the greatness of God's word. देवाच्या उतराचे श्रेष्ठ संकल्पना आमकां येवन हे कीर्तन करीत करता. तर जेजून आमकां सांगला अंतराळ आणि भूमी सट्टणे पण म्हणजे उतरां तर ते उतर आमच्या काळजात आमी जागून दवरच्या देवान आमकां सांगला. कितले बागी आमची जर तर हर एका दिसा आमी देवाचे उतर आयकून वाचून समजून ध्यान करून आणि काळजात जागून दवरून आणि त्या उतरा प्रमाणे जिवंक आमकां समर्पण दिता जाल्यार इफ यू आर कमिटेड टू द वर्ड ऑफ गॉड कितले बागी आमी जावन आसा. तशें आमी जियो आनी म्हणे समजून आमी प्रयत्न करया आलोचन करया. परत व्हेरी फॅमिलियर वर्ड्स मॅथ्यू 6:33 कोण वाचा. मॅथ्यू 6:33 देखून सदा तुम्ही पडले देवाचे रास आणि त्याची खुशी आणि हे सर्व गोष्टी तो तुमकां दितलो. देवाची भुरगीं जाल्ली आमकां देवाचो लोक जाल्लो आमकां देवाची आज्ञा ही आमचा seek ye first the kingdom of God and righteousness and all the things will be added to you. देखून सदा तुम्ही पहिले देवाचे राज आणि त्याची खुशी उरल्यो सर संगती तुमकां मेळटल्यो. तर आज आमी देवाच्या उतरान आमी पळयता देवाचे उतर समजून पण घेवच्या कितल्यो वाटो देवान आमकां आमच्या दिसांनी दिल्यात. उगडास दिता म्हज्या सुरविल्ल्या क्रिस्तांव जिविताच्या सुरविल्ल्या दिसांनी हांव नांव सांगना एका घरांत हांव गेल्ल्या वेळार हे पळय पुस्तकां येता ते गेल्ल्या वेळार त्या घरची स्त्री लेडी सकाळी 3:30-4 वरां उठताली मागणी करताली. मागीर रेडिओ तिचे कडेन रेडिओ जावन ती उतर आयकताली. रेडिओ ऑन आसा हिचे हात बंद आसात जाल्यार झाड पुसून वायदान घेवन कोण उतर लावून तिका मागणी घडना धरना तितले वटेन घालून काम करणं जाता. सो 7 वरां तिचें काम जाताना रांद आपण प्रसंग जाताना ती उतर 24 आय मीन हर एका दिसा सकाळी त्या 4 वरां 7 वरां पर्यंत ती उतर आयकताली. जर तर आमचे काम करताना आमी उतर आयकून सो हांव कसा आमकां टीव्ही बरी पद ऐकवेत रेडिओ बरी पद ऐकवेत आमचे मोबाईल मुखांतर ऐकवेत. आजकाल देवा करना सगळं बायबल ऑडिओ व्हिडिओ हे न्ही बरयल्ले प्रिंटेड न्ही ऑडिओ बायबल आज आमच्या हातांनी जाल्यार आमी डावनलोड करची स्टार्ट तुमच्या भाशेंत जाय त्या भाशेन ऑडिओ बायबल ऑन सगळ्यांक आणि काम करून रावचे तर उतर पट्ट्यान म्हणजे भितर येत आसतना आमी रुपांतर जाता. उतर आमकां बदलयता उतर आमकां रुपांतर करता जेजू क्रिस्ताचे सारके आमचे मुखार दवरता आणि त्या सारके जेजू आमच्या आमकां काम करता. तर कितले चड आमी उतर आयकता तितले चड आमी बदलता आमचे जिवीत देवाक महिमा दिवची जिवीत जाता म्हणे आमी समजून काडचे जाय. ह्या दिसांनी आमकां देवान फोव केल्या रेडियो खातीर देवा करता टीव्ही खातीर देवा करता ऑडिओ इंगड ऑडिओ सगळो बायबल आज ऑडिओ आज अवेलेबल आसा खंयच्या भाशेन जाय त्या भाशेन. सो काम करतना काम वस्तू पडना जाय लागीं दवर आमी ऑडिओ बायबल आयकूय. त्या वेळार संवसाराच्यो राठावणी संवसाराच्या मनशांचे उलोवणे आमचे देखीक पयस वयता. आमच्या लागीं कोण उलयतात कितें उलयतात म्हणल्यार आमी सतरा आसल्यार बरें पळय हेरांच्यो खबरो आमकां गरज नासली आमकां संबंद जाल्ल्यो संगती संबंद न्हय आसल्यो संगती आमी आयकूच्या बदलाक तुमच्या काना विशीं कितें करा सतरा कितें आयकतात ही गरज आसा देवाक महिमा जाता की देवाक महिमा जावची संगती मात्र आमी आयकता जाल्यार देवाक महिमा जाता त्या संगती मात्र आमी उलयता जाल्यार कितलें सर आमची जिवीत देवाक महिमा दिवची ओके. तर आमी सर आमच्या विशीं आमी सतरा येता दोळ दवरया. Let us be saturated with the word of God. So अखेर तुजे पयलीं हांव सांगूंक आशिल्लो आज देवान आमकां दिल्ले अवकाश साम 139 लास्ट 2 पुत्रां आमी वाचया म्हळ्यार साम 139 23 and 24. देवा म्हजी परीक्षा कर आणि म्हजे काळीज वळखून घे म्हजी तपासणी कर म्हजी चिन्ह वळखून घे. हांव वांगडे वाटेन सरता की
पण पडे आणि सस्ताच्या जिविताच्या वाटेनं म्हाका सोडलो. ही आशा आमच्या काळजात आशिल्ल्या. देवा म्हजी परीक्षा कर, देवा म्हज्या उतरांची परीक्षा कर, देवा म्हजे फ्रेंड्स कोण दी त्याची तू परीक्षा कर. Tell me who are your friends and I will tell you what type of man you are. तुझे इष्ट कोण म्हाका सांग, तू पॉलो म्हणून हांव तुका सांगता. Tell me who are your friends. देखून आज आमी जाणून जायते आमचे इष्ट कोण. आज आमी कोणा लागीं चड वेळ टेस्ट करता, कोणाक आमी चड फोना करता, कुठले आमी बायबलाची म्हणजे पयले आमी फोनाची नांव जाल्यार फोन टँकर. Phone is good, a good tool, but if the phone masters over my life, जर तर म्हणजे फोन म्हणजे अधिकार चालयता जाल्यार something is wrong. So देवाक आमी समी सोडून धरून स्वीकार केल्ल्याने केदाळे मोबायलाक म्हणजे धनी म्हणून आमी स्वीकार करचे नाका. Let mobile be our servant. Use it for our need. Let mobile not control us. TV, let it not be master over us. आमी टीव्ही कितें पळयता हांव खुशा हांवें स्वातेराम चिंता 1000 चॅनल्स सगळी गाणी म्हणा 1000 प्लस चॅनल्स ते पळय जाल्यार ते नोंदे सगळे चॅनल काले पळय जाल्यार आमकां ते पळोवची गरज ना. आमकां खंयची गरज म्हळ्यार आमकां नंबर करता आमी तें ऑन करता. पूण आज आमचो वेळ आमी कशी खर्च करता, कितले सर्तीच्या समथींग आमचें गमण आमी दिता म्हण आमी समजूंक आमी प्रयत्न करया. जो आमच्या माजरान जेजू म्हणटा हे उतर आमी वाचून आमकां समीसारे जॉन चॅप्टर 15 वर्स 3. जॉन चॅप्टर 15 वर्स 3. तुम्ही जाल्यार हांव तुमचे लागीं उरयला त्या उतरां देदोडस भेटून नितळ केल्या फांट्या कडेन जाल्यार जेजू आपल्या शिष्या लागीं उलोवन सांगता, तुम्ही जाल्यार हांव तुमच्या लागीं उलयलेल्या उतरां मारीपाक येदोडस बेंडून नितळ केल्ल्या फांट्या बरी जाल्यार खंयचे फांटे बेंडून नितळ केल्यार ताच्या तोंडांतल्यान घुसपडेची उतरां येवंक चान्स ना. कोकरोची उतरां गरगतली उतरां येवंक साथ ना. तुमच्या तोंडांतल्यान कितें भायर येता म्हणल्यार तुमी सत्राय करप. वैद्यान आमची जीभ वोंड दिल्यार दान दिल्यार ताचे वयर घाल खट्टे बरं घाला आनी ताचे भितर घालून दवरलं पूण उलटा बी जागो कंट्रोल करूंक जायना न्ही. कोणाक जीभ कंप्लीट कंट्रोल आसा तो बागिनी, कोणाक जिबेचे कंट्रोल बी सुद्धा जालें जालें आतां काय करचें पण हेल्प करतले म्हाका सांगूंक नसलें जाल्यार सांगूंक जालें कितें. Anybody can help me? ते नाही असले कोणी उलयलो आता काय करचे. बॉक्सांनी दिल्ली गावून आणि होते बोर्ड मागल्या रे उलय पाटी काढू तसं इफेक्ट पाटी काढू दान ती पडले रे कामी चित्ती तसं पूर्ण म्हणे कांती म्हणजे हातात विसरून घेऊन पडले ते कंप्लीट करूया आम्ही काल पिसून उडे मागे पण ते सगळे करून जाईन. तर आमच्या दुसऱ्या वर्षांनी 17 असं किती बाकी आम्ही तुमचे वर्ष 17 असो दौड आमचे वय 17 असं दौड ना प्रत्येक जाऊन आमच्या जिबेचेर दौड आमच्या उतरांचेर आमी दौड आमच्या उतरांत देवाक मानून जाण्याची उतरां हे नासतना आसली जाल्यार कितें बाकी आमी. तर आज देवान आमकां ताच्या राजा खातीर आपयलो, ताची सेवा करूंक आपयलो, ताचे महिमे खातीर जिवंक आमकां आपयलो. आज आमच्या खऱ्या भक्तीक कितें गरज आसा तें हर एक ताणें आमकां दिलां. ही उतरां आमी गंभीर कान घेवया आनी एक दीस ताच्या मुखार आमी रावत आसतना वय आमी ताची कुशी करन तुमी तुज्या महिमे खातीर जियेन आमची साक्ष आसच्या खातीर आमी प्रयास पडना आमी प्रयत्न करया. आमी आमची न्ही ताची ताच्या सन्निधीन मागणी बाबा परत आनी एक दीस आमकां सभा जावन सांगता मेळून दिल्ल्या खातीर कामयाब खातीर सतन आनी आत्म्यान याद करून तुज्या उतरांतल्यान बोळ घेवन
पुढ्या वायनात भाग घेऊन जेजू ख्रिस्ताच्या मरण असतो जेजू ख्रिस्तान मरायला ते रक्ताचा उडास करून तुम्ही आमच्या दिल्या अवकाशासाठी करणार तर आता मी आमची नाही मिळण्या रोखून काय घेतो तुझ्या नावात महिमा विचार आम्ही आमका तू समर्पण देतो निरंतर तुझ्या ज्ञान तुझले आमका तुझ्या रासापासून उपयोग कर आणि एक दिवस आम्ही तुझ्या सन्निधी राहत असताना तुझे तो आमका गाईडलाईन म्हणून तुला ऐकूच्या प्रमाणे आम्ही सरळ सर 17 वर्षाच्या तुझा आधार आम्ही मागतो आमका तुझ्या महिमेच्या हाताचा उपयोग कर मागतो बाबा जेजूच्या पवित्र नावात आमेन एक आशीर्वाद दे देवा बाबा समोर जेजू ख्रिस्ताची कृपा पवित्र आत्म्याचा एक वाटून आमच्या सगळ्या आता आणि सदा काळ असो. आमेन.